बाजार आमटी करण्यासाठीचं साहित्य ही मी डाळ घेतले। ही डाळ मी 4 घेतल्यात ह्या। आम्ही जेव्हा आता पंढरपूरला गेलो होतो ना देवदर्शनासाठी, तर येताना तुम्हाला जे हॉटेल दाखवलं, हॉटेल श्री हरी प्युअर व्हेज, तर तिथं आम्ही बाजार आमटीची ट्राय केली ना। रात्रीचे 11 वाजलेले आहेत। आता आमचे मित्र गेले, आता आम्ही लागलो फिरायला। म्हणजे थोडा वेळ बसलो, जसं तुम्हाला दाखवलं ना, थोडं बसलो, विरांश खेळला, की दोघं पण आम्ही जेव्हा आता पंढरपूरला गेलो होतो ना देवदर्शनासाठी, तर येताना तुम्हाला जे हॉटेल दाखवलं, हॉटेल श्री हरी प्युअर व्हेज, तर तिथं आम्ही बाजार आमटीची ट्राय केली ना। तर तीच आता म्हणलं ट्राय करायची, कारण मी फर्स्ट टाइम ट्राय केली होती। मला तर इतकी आवडली माहिती, मला 4 ते 5 दिवस त्याची चव जी आहे ना ती माझ्या जिभेवर अक्षरशः रेंगाळत होती। मग तेव्हाच मी ठरवलेलं की गेल्यावर आधी दुसऱ्या दिवशी आपण ती आमटी ट्राय करायची। तर बघूया तशी होत्या का नाही मला माहित नाही, पण मी माझं 101% द्यायचं, मी ट्राय करणार आहे। आणि ह्यानी तर ऑब्व्हियसली आधी खाल्लीच होती, कारण ते पंढरपूरला वगैरे भरपूर येत जात असल्यामुळे त्यांनी खाल्ली होती। पण त्यांना ती जी ऑथेंटिक टेस्ट होती ना तिथं ती आम्हाला त्या हॉटेलला पण मिळाली। म्हटलं चला आपण पण ट्राय करू, बघूया घरात ती होती का, आणि जर का जमली तर मग आम्ही सारखं करणारच आहे। कारण मग नॉनव्हेज आम्ही खात नसल्यामुळे व्हेजमध्येच असं काहीतरी वेगळे वेगळे पदार्थ आपल्याला करायला लागतात असं होतं। आणि व्हेजमध्ये पण भरपूर सारे पदार्थ आहेत, त्यामुळे म्हटलं आता स्पेशल पंढरपूर स्पेशल बाजार आमटी आज ट्राय करून बघूया। आणि कशी होईल माहीत नाही आम्हाला, पण मी खूप सारे रेसिपी सर्च करून एक अशी ऑथेंटिक पंढरपूरच्याच आहेत त्या, त्यांचे रेसिपी मी आता ट्राय करणार आहे। तर बघूया कशी होते। आणि तो पंढरपूरचा ब्लॉग जर का कोणी बघितला नसेल ना, तर त्याची लिंक मी कमेंट बॉक्समध्ये देते आणि डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा देते। तुम्ही नक्की जाऊन तो ब्लॉग बघा, त्यामध्ये ते हॉटेलचं सगळं मेन्शन केले, बाजार आमटी वगैरे दाखवली होती, सगळं हॉटेल दाखवले। आणि तुम्ही जर का त्या साईडला जर का गेला ना, तर नक्की त्या हॉटेलला एकदा जावाच तुम्ही, जर का खरंच तुम्हाला ती ऑथेंटिक टेस्ट हवी असेल तर। त्यामुळं त्या व्हिडिओची लिंक मी खाली देते, तुम्ही नक्की जाऊन बघा। बाजार आमटी करण्यासाठीचं साहित्य ही मी डाळ घेतले। ही डाळ मी 4 घेतल्यात ह्या। तूर डाळ 4 चमचे, मूग डाळ 2 चमचे, 2 चमचे मसूर डाळ आणि 1 चमचा उडदाची डाळ। उडदाची डाळ आहे ती 1च चमचा घ्यायची, कारण मग ती चिकट असते भरपूर, त्यामुळं मी हे मस्तपैकी तेल हळद लावून मस्तपैकी असं पातळ, हे बघा मी तुम्हाला दाखवते, बऱ्यापैकी पातळ करून घेतले। आणि हे अगदी मऊ शिजवून घ्यायची डाळ, त्यामुळं शिजवतानाच तेल घालायचं डाळीत, की जेणेकरून ती मऊ होईल। आणि एकदम पण याला पातळ नाही करायचं, म्हणजे एकदम असं स्मॅश होऊ द्यायचं नाही, कारण त्यांनी पण तसं सांगितलं होतं मला, ती दाताखाली थोडीशी डाळ आली पाहिजे। आणि त्यानंतर हे कांदा, टोमॅटो आणि लसणाच्या 2 पाकळ्या अशी ही पेस्ट करून घेतली मी। 1 कांदा, 1 टोमॅटो आणि 2 लसणाच्या पाकळ्या। ही आहे खोबरं, लसूण, आलं आणि कोथिंबीर त्याची पेस्ट। ॲक्च्युली यामध्ये सुकं खोबरं घालतात, पण आमच्याकडे ते अवेलेबल नव्हतं, त्यामुळं मग आम्ही हे ओलं खोबरं घातले, काही फरक पडत नाही त्याला। आणि त्या हॉटेलमध्ये ना, त्या रेसिपीमध्ये हे नव्हतं तीळ वगैरे घातलेलं, पण हॉटेलमध्ये जी ट्राय केली ना तर त्यामध्ये घातलं होतं, त्यामुळं मी पण हे घालणार आहे। कढीपत्त्याची 5-6 पानं आणि हे तीळ आहेत, तीळ घ्यायचे साधारण 1-2 चमचे आहे। आणि ही आहे आपली कश्मीरी लाल मिरची पावडर आहे, एव्हरेस्टची घेतली मी, ह्यानं तर्री आणि एकदम रेड कलर ऑथेंटिक येतो। आणि हे आहे कूटसुद्धा त्या रेसिपीमध्ये नव्हतं, पण त्या हॉटेलमध्ये आम्ही जे ट्राय केली ना आमटी, तर त्यामध्ये होतं, त्यामुळे हे घालणार आहे मी। आणि बऱ्यापैकी हे असे मोठे मोठे दरदरीत जे दाणे असतात ना तेच घालायचे आहेत, की जेणेकरून ते दातामध्ये येऊ देत। आता इथं हे भांडं ठेवलं मी, आमटीचंच भांडं आहे हे माझं। तापून घ्यायचं चांगलं, तेल घालायचं, आणि ह्या आमटीला भरपूर तेल लागतंय। जर का तुम्हाला कमी तेलात करायची असेल तर तुम्ही करू शकता। मी पण काय खूप तेल घालणार नाही आहे, बऱ्यापैकी तेल घालणार आहे। साधारण मी हे मोठे मोठे 3 चमचे घेतले बघा तेल। यामध्ये मोहरी घालायचं, चांगलं तडतडू द्यायचं मोहरी। त्यानंतर जिरे घालायचं, गॅस बंद करायचा नाही तर सगळे मसाले करपले जाते।
यामध्ये मिरची पावडर घालून घ्यायची, साधारण 4 चमचे आहे. त्यानंतर तीळ आणि कढीपत्ता. आणि हे पाणी घालायचं डाळीचं, जेणेकरून ते करपू नये म्हणून, आणि चांगलं भाजून घ्यायचं. आत्ताच एवढा घमघमाट सुटलाय नाहीचा फोडणीचा. फोडणीच आपली मेन आहे. फोडणीच ॲक्युरेट बसली पाहिजे. परत मी गॅस लावते आता. आणि एकदम बारीक करायचा गॅस. बारीक करूनच हे शिजवायचं. त्यामध्ये आता एक अर्धा चमचा आपला मसाले तिखट घालून घ्यायचा. तुमच्या घरी जो साठवणुकीचा मसाला असतो ना, तो घालायचा 1 चमचा. आणि परत चांगलं असं परतून घ्यायचं. हे 2 मिनिट परतवलं की आधी खोबऱ्याचं वाटण घालून घ्यायचं यामध्ये. आणि ह्याला चांगलं तेल येईपर्यंत भाजून घ्यायचं. आता बघा तेल सुटले मसाल्यांना. साधारण मी 2 मिनिटं सलग परतून घेतले मंद आचेवर. त्यानंतर हा कांदा टोमॅटोचं वाटण घालायचं. आणि परत सेम प्रोसेस करायची. चांगलं हे भाजून घ्यायचं. आता गॅस थोडासा मोठा करते मी. आणि परत जे डाळीचं पाणी आहे ना, ते थोडंसं 1 पळी मी ॲड करते, जेणेकरून ते खाली करपू नये लागणार म्हणून. असंच चांगलं परतून घ्यायचं. साधारण आता 1 मिनिट झालंय. बघू शकता तुम्ही, जरा जरा असं त्याच्यावर तेल जमा व्हायला सुरुवात झालं. मग तेल वेगळं व्हायला लागलंय. आता मी यामध्ये 2 चमचे शेंगदाण्याचं कूट ॲड करते. तेवढंच की शेंगदाण्याचं कूट हा उबडधोबडच पाहिजे. मोठा गॅस केलाय मी आता. आता यामध्ये डाळ ॲड करून घ्यायची. आणि यामध्ये पाणी घालताना गरम पाणी करून घालायचं, अगदी उकळलेलं. हे मी उकळलेलं पाणी ॲड करते. कन्सिस्टन्सी तुमच्यानुसार ठेवा, कारण ही आमटी बऱ्यापैकी पातळच असते. गॅस मोठा करायचा आता. आणि मीठ मात्र आधीमध्ये अजिबात घालायचं नाही. मीठ शेवटीच घालायचं. आता ह्यात फक्त मीठ आणि भरपूर सारी कोथिंबीर एवढंच घालायचं राहिलंय. उकळी काढून घ्यायची चांगली 10 ते 15 मिनिटं. आम्हाला जास्त पातळ नको आहे, त्यामुळे मी एवढीच ठेवली अशी थिकनेस. जास्त घट्ट पण नाही आहे बघा, आणि जास्त पातळ पण नाही आहे. चवीनुसार मीठ. दोन ते 3 मिनिटात अशी चांगली उकळी आली आहे. आता मी भरपूर सारी कोथिंबीर घालून घेते. दिवा खाली लावायचा असतो. काजू पनीरची भाजी, आमटी, बाजार आमटी, भाकरी, पापड, दही कांदा. एडिट करून ठेवलेत मी ते. हाय कर की, हात सोड.
चला. रात्रीचे 11 वाजलेले आहेत. आता आमचे मित्र गेले. आता आम्ही लागलो फिरायला. म्हणजे थोडा वेळ बसलो, जसं तुम्हाला दाखवलं ना, थोडं बसलो, विरांश खेळला, की दोघं पण त्याच्यासोबत खेळली. आणि आता जरा आलोय वॉकिंग करूया म्हटलं आणि मग जाऊया. काल पण यायचं होतं, पण ह्यांचं काल काम होतं त्यामुळे राहिलं. आता पण ती थांबले असते. वैभवचं काहीतरी काम आहे म्हणून ते गेले. थांबलं असतं काही त्यांचं पण पलीट राहिलं. कारण ते पण वेळानंच जेवतात आणि आमचं आज जेवण 4 वाजता झालेलं, त्यामुळे आम्ही जेवलो वेळानं. तुम्हाला दाखवलं ना ह्यांनी काय काय केलं होतं ते. आणि अक्षरशः पनीर बघून तरी मला असं झालेलं, इतकं मला त्याचं जीवावर आलेलं. पण ती येणार म्हणल्यावर काहीतरी केलं पाहिजे म्हणून म्हणलं काजू पनीर कर म्हणलं. मग काजू पनीर केलेलं मस्तपैकी. आता छानसं आहे बघा रात्रीचं. मला रात्र सगळ्यात जास्त आवडते, कारण सगळ्याची लाईटिंग पाहिजे खरं, मग मला आवडते, नाहीतर नाही. म्हटलं थोडं लाईट गेल्यावर दिवसभरात आज काय शूट केलं आहे मला पण माहीत नाही, किती शूट केलं आहे माहिती नाही. फक्त एवढंच माहिती आहे की ते बाजार आमटीचं रेसिपी घेतली ती, त्यात एवढं माहिती आहे. आणि छान झालेली आहे ती, मस्त झाले. उद्या आणि खाणार आम्ही. राहिल्या थोडी. आणि फर्स्ट अटेम्प्टमध्ये खूप छान झाल्या. म्हणजे नेक्स्ट टाईम आणि थोडंफार इकडे तिकडं म्हणजे मी काहीतरी एक्सपेरिमेंट करू शकते परतच्या वेळेला, होय की नाही. चांगली झालेली. पण फर्स्ट अटेम्प्टच्या मानानं छान झाले. मला पण आवडली, कारण मी काय ते पनीर अजिबात खाल्ले आणि भात पण खात नाही. मग मी अर्धी भाकरी आणि ती आमटी तेवढी चुरून घेतली आम्ही आणि ती खाल्ली मस्तपैकी. आणि आलं थोडा वेळ बसलो, मग आवरलं, भांडी वगैरे घासली, त्यावर मी बोलत बसली. मग म्हटलं चला सगळीच खाली जाऊया, थोडा वेळ स्पेंड करूया खाली. तुम्हाला मी म्हटलं होतं ना की 4 भिंतीच्या व्लॉगमध्ये तेच हे अंतरा आणि वैभव भाऊजी ह्यांच्यासोबतच आम्ही पहिल्यांदा गेलो होतो. म्हणजे जसं आम्ही साताऱ्यात आलो आहे ना, तसं हे म्हणजे ह्यांच्यासोबत आहोत आम्ही. कारण वैभव भाऊजी आणि हे आधीपासून एअरटेलमध्ये ओळखतच होते आणि अंतरा पण, ही तिघं पण फ्रेंड आहेतच ऑलरेडी. पण आता त्यांच्यावर मी जॉईन झाले, असं झालं आहे ते. त्यामुळे आता मस्तपैकी ट्रायंगल तयार झाला असा. आणि आधीपासून ते खूप म्हणजे आम्हाला हेल्प करतात आल्यापासूनच. सातारामध्ये आलो होतो त्यावेळी आमचं असं कोण ओळखीचं नव्हतं, फक्त डीलर लोक, तेच कॉन्ट्रॅक्टर एवढेच. पाहुणे वगैरे असं कोण नाही. तसं आमचं सहजासहजी इथं कोण नाही, सगळे कोल्हापुरातच सगळे आहे. कोल्हापुरातच सगळे. मग हा मित्र माझा जवळपास 2 वर्ष अगोदरपासून इथंच आहे. आम्ही दोघं एअरटेलला होतो जॉबला. ते आणि तिची मिसेस पण माझ्या ओळखीचे आहे आणि तो पण ओळखीचा आहे. मग त्याच्या ओळखीनंच आपण बऱ्यापैकी सगळ्या गोष्टी केल्या. फ्रीज वगैरे म्हणा त्यांनी अरेंज करून दिलं छानपैकी. कारण आम्ही कपाट कोल्हापुरातनंच घेतलं होतं, गाद्या तिकडने घेऊन आलो होतो. इथं त्यांनी गिझर म्हणजे ते सगळ्या इलेक्ट्रिक वस्तू सगळं त्यांनी अरेंज आम्हाला छान करून दिलं. म्हणजे फॅन वगैरे लावण्यापासून ते ॲक्वाचं सगळा नंबर वगैरे देईपर्यंत त्यांनी सगळं छान म्हणजे आम्हाला खूप सपोर्ट केला. आणि कोल्हापूरच्या साईडचे असल्यामुळं भरपूर जुळते, कारण अंतरा प्रॉपर कोल्हापूरचीच आहे, त्यामुळं जमते आमचं. तो आजारीच आहे. पण छान वाटतंय असं. असे फ्रेंड्स पाहिजेत. असे फ्रेंड्स आम्हाला खूपच कमी आहेत. म्हणजे नाही, मला तरी नाही म्हणलं तरी चालेल असं आहे. मला तर नाहीच आहेत, ह्यांचे तर आहे तरी म्हणजे जॉबचे ह्यानं वगैरे, पण मला नाहीच आहे. मला म्हणजे मेघा, श्रावणी, आता ही अंतरा, पूनम वगैरे, बाकी जास्त कोण नाही, तिघी चौघीच असं आहे. त्यामुळे छान वाटलं आज, खूप दिवसांनी असा फ्रेंडसोबत टाईम स्पेंड केला, त्यामुळे मस्त वाटलं. वैभवच्या मुलग्याचा 30 तारखेला बड्डे आहे. त्यानं मागल्या वेळी पण आम्हाला सांगितलं होतं बड्डेला या म्हणून, पण आम्ही मंथएंडला कोल्हापूरला असतोय, त्यामुळे त्याच्या बड्डेला आम्हाला जाताच येत नाही. आणि मागल्या वेळी पण त्याला बोललो होतं की आम्ही बड्डे झाल्यानंतर येतो, त्यानंतर आम्ही काही गेलोच नाही, कारण आमचं एक अपडाऊन कोल्हापूरला सारखं चालू असतं. तर ह्यावेळी पण त्यानं बोलवलं त्याला, पण आता तेच सांगितलं की पुढलं म्हणजे बड्डे झाल्यानंतर आम्ही ज्यावेळी परत सातारात येऊ त्यावेळी नक्की येतो तुझ्या घरी. आता बघू, आल्यानंतर जायचं आता कोल्हापूरवर.